जय जगदंब. मी माहूरगड तांबुलवाला. आज आपण सयामायच्या दर्शनासाठी व सयामायबद्दल थोडीशी आख्यायिका जाणून घेण्यासाठी आलेला आहो. आपल्यासोबत रेणुका मातेचे मुख्य गाभारा पुजारी माझे मामा भवानीदास रेणुकादास भोपी आणि बापू. आपलं नाव? बळीराम राठोड. हां, हे इथं देखरेखला दत्तप्रभूंच्या दत्त संस्थांच्या वतीने यांना देखरेखीसाठी इथं संस्थांनी ठेवलेलं आहे. आमचे काका. सयामायची आख्यायिका म्हणजे सयामाय म्हणजेच सती अनुसया मातेची लहानी बहीण. जसं अनुसया मातेचं एक सतीत्व आहे, त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशांना बालरूप देऊन दत्तप्रभूंचा जो जन्म झाला आपल्या, तसंच यांचं पण एक सतीत्व आहे. ते बऱ्याच लोकांना माहीत नाही. आज आम्हाला बापूंच्या माध्यमातून हे कळालं की इथली आख्यायिका अशी आहे म्हणे की सयामाय यांनी एका कुष्ठरोगी व्यक्तीशी लग्न केलं. म्हणजे त्यांना संपूर्ण शरीर त्यांचं रोगी होतं आणि त्यांना अगोदर लग्न वगैरे करायचं नव्हतं. त्यांच्या मोठ्या बहिणी म्हणजेच अनुसया मातेनी त्यांना सांगितलं की तुला लग्न करावंच लागेल, असं एकटं राहणं योग्य नाही, जग काय म्हणेल. त्यांनी एक माळ दिली आणि जिथं तुला पहिला वर किंवा मनुष्य तुला मिळेल त्याच्या गळ्यात ही माळ घाल म्हणून असं सांगितलं. तेव्हाच जंगलामध्ये फिरत असताना सर्व तीर्थाच्या समोर एक कुष्ठरोगी मनुष्य त्यांना आढळला आणि त्यांनी स्वतःचे पती म्हणून त्यांना स्वीकारलं आणि त्यांच्या गळ्यात माळ घातली. आणि नंतर त्यांची सेवा करण्यासाठी ते त्यांना घेऊन फिरत असताना या गडावर आले. इथं एक सांडिल्य नावाचे ऋषी तप करत होते. तर तप करत असताना सयामायच्या पतींच्या हातून त्यांचा तप खंडित झाला. तर सांडिल्य ऋषींनी गालिब्य ऋषींना श्राप दिला की तू माझा तप भंग केला, त्याच्यामुळे मी तुला श्राप देणार आहे की दिवस निघताच तू मरण पावशील. तेव्हाच गालिब्य ऋषी घाबरले व सयामायकडे धावा बोलू लागले, आता तू माझी सेवा कशी करशील.